नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. केरळच्या निवडणुकीचे रागरंग आपण कव्हर करत असताना ही दृश्य ही अजूनही महाराष्ट्रामध्ये काही दशकापूर्वी जशा निवडणुका लढल्या जायच्या त्याचंच चित्रीकरण मला वाटतं. म्हणजे या बूथच्या बाहेर पेंडॉल टाकून बसलेले सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांच्या मागे त्यांच्या राजकीय पक्षाची चिन्ह, काँग्रेस पक्ष, डावे CPI CPM, भारतीय जनता पार्टीचा इथे पूर्वी चुंचू वाटणारा पण आता बऱ्यापैकी निर्णायकी ठरलेला असा हा प्रवास इथला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं मुसंडी मारल्यानंतर हा पक्ष इथे बऱ्यापैकी पाळेमुळे रुजवतोय असं म्हटलं होतं, पण मी तुम्हाला सांगतो असं काही नाही आहे. यावेळेला इथे काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असं म्हणतात, पण ती सत्ता रोखण्यासाठी माझ्या मागं जे दृश्य तुम्हाला दिसतंय ना, की डाव्या पक्षाचा तिथे झेंडा आहे आणि त्याच्याच शेजारी भारतीय जनता पार्टीचा झेंडा आहे. एक चर्चा केरळमध्ये सार्वत्रिक आहे की इथे चक्क जे भारतीय राजकारणामध्ये कुणीही विचार केला नव्हता असं घडताना दिसतंय, ते म्हणजे भारतीय जनता पार्टी ही डाव्या पक्षांना मदत करते. आश्चर्य वाटलं तुम्हाला ऐकून? पण हेच ते राजकारण आहे. कारण इथे NDA, UDF आणि LDF डाव्यांचा पक्षांच्या संघटनेचं जे काही गट आहे तो LDF आणि काँग्रेस प्रणित मुस्लिम लीग प्रणित असलेलं काँग्रेस पक्षांचं UDF आणि मग त्याला भारतीय जनता पार्टीच्या NDAकडनं मिळालेलं चॅलेंज. 140 जागा आहेत विधानसभेच्या. पण गणिती काय लक्षात घ्या, साधारणपणे केरळमध्ये दर 5 वर्षानंतर सत्तांतरण होत असतं. गेल्या वेळेचा अपवाद आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाची कमाल होती की 5 वर्ष सलग असं एकूण 10 वर्षाचं सरकार इथे आलं आणि ते सरकार सत्तेवरती आल्यानंतर त्या मधल्या काळामध्ये जी 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असते आणि असं राज्य की जे राज्य देशात सर्वाधिक साक्षर 98-99% लोक इथे साक्षर आहेत, मध्य पूर्वसह जगभरातल्या वेगवेगळ्या देशामध्ये पसरलेलं हे राज्य की ज्या राज्यामध्ये पैशाच्या जोरावरती निवडणुका जिंकता येत नाहीत, जे महाराष्ट्रामध्ये झालं. महायुतीनं ज्या प्रमाणामध्ये पैसा वाटला आणि त्यानंतर निवडणुकीचा अख्खा निकाल बदलला, तसं इथं होणं शक्य नाही. इथे वैचारिक पातळीवरती कार्यकर्ते आणि समाजबंध पूर्णपणे विभागलेले आहे. 40% अल्पसंख्याक समुदाय आहे. पूर्वी दुसऱ्या क्रमांकाला ख्रिश्चन समुदाय होता, आता ती दुसऱ्या क्रमांकाची जागा ही मुस्लिम समुदायानं मिळवली आणि हा समुदाय शिक्षण, कला, संस्कृती, साहित्य, खेळ या सगळ्यामध्ये पुढे आहे आणि त्यामुळे एक प्रकारचा सुप्त संघर्ष हा ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायामध्ये सुरू आहे. FCRA आणि औकाफ कायद्यामुळं मधल्या काही काळामध्ये ख्रिश्चन समुदाय हा भारतीय जनता पार्टीकडे झुकला होता. ख्रिश्चन समुदाय पारंपरिक काँग्रेस पक्षाचा वोटर आहे आणि अर्थातच सगळाच नाही, पण ख्रिश्चन समुदायातला महत्त्वाचा एक गठ्ठा हा जसा काँग्रेसला मतदान करतो तसा बहुसंख्येनं मुस्लिम समुदाय मुस्लिम लीगमुळं काँग्रेस पक्षाबरोबर आहे. आता रणनीती काय की गेल्या 10 वर्षामधलं जे इन्कम्बंट सरकार आहे, म्हणजे सत्तेवरती असलेलं सरकार आहे, त्या सरकारच्या विरोधामध्ये काही प्रमाणात का असे ना अँटी इन्कम्बन्सी असते, जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसलं. 2010 नंतर पहिल्यांदा डाव्या पक्षांना मोठा झटका बसला. भाजपनं तिरुवनंतपुरमसारखी महानगरपालिका जिंकली. बाकी सगळ्या ठिकाणी काँग्रेस पक्ष सत्तेवरती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत. आता हे झाल्यानंतर जर आपण निवडून येत नसू तर मग भाजप काय प्रयत्न करेल? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की भाजपनं रणनीती अशी आखली आहे की इथे डाव्या पक्षांना मतदान करायचं. साधारणपणे असं घडतं की काँग्रेस पक्षाचे मतदार हे जर राईट विंगचा तिथे कॅन्डिडेट विजयी होत असेल त्या मतदारसंघामध्ये, तर साधारणपणे डाव्याला मतदान करतात आणि डाव्याची मंडळी ही वाईस वर्षा म्हणजे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला, UDFच्या उमेदवाराला करतात. यावेळेला वातावरण थोडंसं बदललं आहे. यावेळेला परिस्थिती अशी आहे की या परिस्थितीमुळं जे काही भारतीय जनता पार्टीचा वोट शेअर 15 ते 20% वाढला आहे. आपण सत्तेवरती येणार नसू
तर काँग्रेसला सत्तेवरती येऊ द्यायचं नाही अशी ती रणनीती आहे. अर्थात सगळीकडे काही भारतीय जनता पार्टी पोचलाय वगैरे असं नाही आणि सार्वत्रिक फार सगळीकडे भाजपनं विस्तारलं आहे असंही नाही. पण शबरीमलासारखा मुद्दा, शबरीमलातला मंदिर प्रवेशाचा मुद्दा, त्यानंतर त्या मंदिरातनं गायब झालेलं सोनं, त्यामुळं काही प्रमाणामध्ये नायर समुदाय आणि ओबीसी समुदाय हा भाजपच्या मागे आहे. आणि भाजप खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी जान के अशा पद्धतीनं प्रयत्न करतोय की या राज्यामध्ये आपल्याला विस्ताराला वाव मिळावा. पण इथली सुशिक्षित जनता की ज्यांना कधीही धार्मिक संघर्षाच्या वरती आधारित अशा पद्धतीच्या वातावरणाची सवय नाही आहे, किंवा ज्या लव जिहादच्या कहाण्या आणि ज्या केरळ फाईलच्या कहाण्या आपण ऐकतो, ज्याची प्रत्यक्षात ग्राउंडवरती लोकांना वाटतं की ते खरं नाही आहे, तर अशा वेळेला लोकांच्या ॲक्सेप्टन्स नाही आहे भारतीय जनता पार्टी. मग काय तर काँग्रेस पक्ष सत्तेवरती येऊ नये म्हणून NDAनं अशा पद्धतीनं उमेदवारांची मांडणी केली आहे की 5 ते 8 आणि भाजपच्या कोरमधली मंडळी म्हणतात की आम्ही 14पर्यंत वगैरे जाऊ, तर 5 ते 8 आपल्या जागा वगळता 140मध्ये फारशी आपल्याला संधी नाही. अशा वेळेला काय करायचं तर आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कदाचित संघाची ते मदत घेतील तर डाव्यांचं सरकार पुन्हा सत्तेवरती यावं असा प्रयत्न करायचा. थोडं इलॉजिकल वाटतंय, यालाच राजकारण म्हणतात. मधल्या काळामध्ये पिनराई विजयन यांच्या मुलीवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे केंद्राच्या वेगळ्या एजन्सीने दाखल केलं, जे महाराष्ट्रामध्ये पण झालं आणि मग अनेक लोकांनी स्वतःचा पक्ष फोडून ते भाजपाबरोबर आले. ती रणनीती इथे त्यांना राबवता आली असती, झालं नाही. जी केजरीवाल यांच्याबद्दलची चर्चा आहे की केजरीवाल यांचंच सरकार पंजाबमध्ये पुन्हा यावं, वर्षभरानंतर ज्या गोव्याच्या निवडणुका होत आहेत तिथं केजरीवालच्या पक्षाचा प्रभाव जाणवावा, गुजरातमध्ये जाणवावा, अशा पद्धतीची एक रणनीती आहे. आणि म्हणून श्री राहुल गांधी आणि काँग्रेसकडनं जो प्रचार तिथेही केला गेला केजरीवालच्या संदर्भात, तो इथे पण आहे की माफ करा, डाव्यांची बी टीम किंवा डावे हे भाजपची बी टीम आहे. त्याचं कारण हे आहे, जर काँग्रेस पक्ष 10 वर्षानंतरसुद्धा जर इथे सत्तेवरती आला नाही तर दीर्घकाळासाठी हा भाजपला वाटतं की आपला एका अर्थाने पक्ष विस्ताराच्या मोहिमेचा महत्त्वाचा असा टप्पा असेल. कारण 10 वर्षानंतर जे काँग्रेसवाले आहेत ते पुढची 5 वर्ष विरोधामध्ये बसण्याची शक्यता नाही. आणि आता जे पोस्ट आयडिओलॉजिकल फेज केरळमध्ये दिसतोय की चक्क डाव्या चळवळीची मंडळी भाजपमध्ये गेली आहे, काँग्रेस पक्षातली काही मंडळी भाजपमध्ये गेली आहेत. तसंच करायचं, पुढच्या 5 वर्षामध्ये काँग्रेस पक्ष फोडायचा आणि ती मंडळी आपल्याकडे घ्यायची. आणि मग जे अनेक राज्यात आसाममध्ये आज निवडणुका होत आहेत, मतदान होते, हेमंत बिस्वा शर्मा होते कोण? ते काँग्रेसचे नेते होते, त्यांना आपल्याकडे घेतलं. त्यांच्या आता 2 टर्म झाल्यात मुख्यमंत्री पदाच्या, त्यांना काँग्रेस इनसाईड आऊट माहिती आहे. तसंच करायचं आणि इथली मंडळी आपल्याकडे घ्यायची, अशी ती रचना आहे. आणि म्हणून एक प्रयत्न असा केला जातो आहे, जर आम्ही निवडून येत नसू तर तुम्हाला मतदान करा आणि त्यातनं डाव्यांचं सरकार पुन्हा येईल. आता इथे भाजपची कोंडी काय होऊ शकते तुम्हाला सांग. 140 पैकी आत्ता जे काही प्रिडिक्शन दिसतं तर डाव्यांच्या विरोधामध्ये काही फार मोठी लाट नाही आहे, पण वातावरण हे काँग्रेसच्या बाजूने आहे. पण जर काँग्रेसचं संख्याबळ हे 65-70च्या दरम्यान अडलं, हे त्याच्या 70च्या आतच आलं आणि अशीच परिस्थिती जर डाव्यांची झाली 60-62पर्यंत आले आणि खरोखरच भाजपचे 8 ते 10 किंवा 5 ते 8 असे आमदार निवडून आले, तिथं खूप गोची होणार आहे भाजपची. का मग त्यांना उघड भूमिका घ्यावी लागेल. अर्थात ते प्रत्यक्ष बहुमताच्या वेळेला सभागृहातनं ॲब्सेंट राहू शकतात. पण मी फार पुढचं बोलतोय असं तुम्हाला वाटतंय का? नाही. ही अशीच चर्चा सध्या केरळमध्ये आहे की भारतीय जनता पार्टी ही आपल्या पुढच्या आगामी राजकारणासाठी काँग्रेसला काहीही करून सत्तेवर येऊ नये अशा पद्धतीची खेळी करते. हे तुम्ही ग्राउंडवर असल्यानंतरचे जे इन्साईट मिळतात ते असे. अर्थात भ्रष्टाचार, डाव्यांचा भ्रष्टाचार, त्यानंतर त्यांच्या अनेक केडरनी समोरलेली अमाप संपत्ती, पिनराई विजयन यांचं स्वतःचं आजारपण आणि साधारणपणे पक्षामध्येच असलेली एक अशी 2 पद्धतीची मांडणी. एकतर सत्तेच्या जवळ असायला हवं असा मानणारा मोठा वर्ग आणि दुसरा वर्ग, चक्क असा दुसरा वर्ग डाव्या पक्ष, त्याला असं वाटतं की जर पक्ष दीर्घकाळ चालायचा असेल तर ह्या वेळेला आपल्याला सत्ता नको, थोडा उपवास घडायला हवा. आणि म्हणून काँग्रेस सत्तेवरती आली तरी चालेल असाही मानणारा वर्ग आहे. आणि तो फार असा ज्या पद्धतीने CPI CPMचे कार्यकर्ते पूर्वी निवडणुकीच्या प्रचारात होते तसे यावेळेला नाही आहेत असं म्हणतात. पण हे कसलं वातावरण आहे बघा बरं. पुन्हा एकदा मी तुम्हाला हे वातावरण दाखवतो आणि या वातावरणात तुम्हाला लक्षात येईल
ज्या पद्धतीच्या निवडणुका केरळमध्ये होत आहेत, छोटंसं राज्य आहे, पर्यटनावर आधारित असलेलं हे राज्य आहे, त्या राज्यातले हे पुलिंग बूथ स्टेशन्स, तिथं असलेले कार्यकर्त्यांची पळी आणि त्याबरोबर भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यात शेजारी डाव्या पक्षाचा लागलेला झेंडा. हाऊ मेनी पर्सेंट वोटिंग ॲज ऑफ नाव? हाऊ मेनी पर्सेंट? हां, चांगला दारूचा भपका येतो इथे. हां, ओके फाय. तो असं दिसतंय की साधारणपणे सकाळच्या 17पर्यंत 11 वाजेपर्यंत एक 25% मतदान झालं. केरळमधून हा जो ग्राउंड रिपोर्ट आहे तो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बसून साध्या सोप्या मराठीमध्ये महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचं मूळ असलेल्या मंडळीकडनं पण मी ऐकवतो. थांबूया.